करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपल्या पापाचा वाटेकरी प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर आपणच असतो. या पृथ्वी तलावर आपण जन्माला आलो. ज्या प्रकारे आपला जन्म हा पाप पुण्यातच प्रत्यक्षात पाहायला मिळालाय, बरोबर की नाही? पण विचार जर केला, आपण आपल्या आयुष्यात एक सत्य लपवण्यासाठी किती वेळा खोटं बोललोय हे स्वतःहून पाहिलं पाहिजे. आपण पुण्य कमवलं का खोटं बोलून? नाही हो. एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला काम सांगते त्यावेळी आपण बघा काहीतरी कारण सांगतो, बरोबर? आणि त्या व्यक्तीचं बघा प्रत्यक्षात आपण काम ऐकत नाही. अहो, एखादं सत्यपणा प्रत्यक्षात लपवण्यासाठी बघा काय काय खोटं बोलतो, परंतु जेव्हा ते उघडकीस येतं तेव्हा मात्र आपला चेहरा लपवण्यासारखा असतो. म्हणून समर्थ म्हणाले, एकदा खोटं बोललो की त्यासाठी आपल्याला चिंता करावी लागते. माझं जर खरं उघडकीस आलं तर रात्रंदिवस झोप लागत नाहीये. अहो, आपल्या पापाचा वाटेकरी आपणच आहोत. आपण केलेले बघा जे कर्म असतील त्याचं भोग आपल्यालाच भोगणं आहे. आपण जर चांगले कर्म केले तर चांगले फळ पाहायला मिळतील, वाईट कर्म केले तर वाईटच फळ बघा प्रत्यक्षात पाहायला मिळतील ना. म्हणूनच खरं बोलण्याची सवय ठेवा हो. या कलियुगामध्ये आता खऱ्याला किंमत नाहीये. जर खरं बोलायची सवय असेल तर आयुष्यात कधी चिंता करावी लागणारच नाहीये, कारण सत्याचा विजय हा बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो सत्याचा नेहमी विजयच होतो. वेळ लागतो पण सत्यमेव जयते. बघा, जर आपण पाहायला गेलो ना, आपण एखाद्या वेळेला आपलं पाप पुण्य आपण कसं पाहत असतो, कशा प्रकारे पाहायचं, मी खरंच पुण्य कमवलंय का? एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला रस्त्यामध्ये पाहायला मिळते, जेव्हा त्या व्यक्तीला खरंच गरज आहे आणि ती काहीतरी व्यक्ती आपल्याकडून बघा अपेक्षा करत आहे आणि आपण जर त्यांना खरंच मदत केली तर आपल्याला पुण्य प्राप्त होईल का पाप पुण्य होईल? बघा, प्रत्यक्षात पाप प्राप्त होईल. एका अर्थाने आपण विचार केला तर पुण्य, दुसऱ्या अर्थाने मनामध्ये चलबिचल होईल की मी मदत केली, चांगली केली का वाईट केली. पण ज्या अर्थाने तुम्ही केलेली आहेस, ज्या भावनेने तू बघा एखाद्या व्यक्तीला मदत केलेली आहे, ते परत देईल ही अपेक्षा करू नकोस. मी एखाद्या व्यक्तीला समजा बघा एखादी वस्तू दिलेली आहे, परत ती व्यक्ती आपल्याला ती वस्तू परत देईल याची अपेक्षा करू नकोस. समर्थ म्हणाले, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. का भाग दिलेला आहे बघा, आपण जर पाहायला गेलो समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. उत्तम प्रकारे आई वडील आणि आई वडिलांनी लहानाची मोठी केलेली मुलं आणि मुली, पण प्रत्यक्षात हातावर कमवून बघा उदरनिर्वाह करायचे.
पोटा पाण्यासाठी त्या लहान मुलांची लहान मुलींची बघा पूर्णपणे वाढ केली. त्याचप्रमाणे त्यांना काय जे हवं होतं ते सुद्धा दिलं. परंतु मुलं मुली मोठे झाल्यावर त्याच आईबापांना विसरले. मग आईबाप विचार करू लागले की आम्ही असं कोणतं पाप केलंय की जेणेकरून आता आम्हाला मुलं मुली विचारत नाहीये. मग विचार करा, असा का दिवस प्रत्यक्षात पाहायला मिळालाय? चुका होतात, पण वारंवार घडायला नकोत. एकदा चूक करायला लागलात ना, पुन्हा पुन्हा तीच चूक करायची सवय लागते. आणि तिथल्या तिथे जर तुम्ही ठाम राहिलात तर ती तुमच्याकडून चूक आयुष्यात कधी घडणार नाही. बरोबर की नाही? म्हणून आयुष्यात एकदा चूक झाली, पुन्हा ती चूक आपल्या हातून घडूच नये यासाठी आपला देह सक्षम असणं गरजेचं आहे, सावध असणं गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती असल्याशिवाय निष्कर्ष लावत जाऊ नका, कारण अशाने फक्त गैरसमज वाढत असतात. कोणतीही गोष्ट असू दे, आपण ज्या वेळेला बघा आपले वाडवडील असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, कोणी लहान असतील, बरोबर की नाही, त्यांचं आपण ऐकतो. ते जे सांगतात ते आपण ऐकतो. ऐकण्याची भूमिका प्रत्यक्षात आपल्याला असणं फार गरजेचं आहे. कोणतीही गोष्ट असू दे, त्यांनी जेव्हा सांगण्याची सुरुवात करतील ना, शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा. मध्ये बोलत जाऊ नका. बरोबर की नाही? एखादी गोष्ट बघा ते सांगतायत, तर जोपर्यंत ते सांगतायत तोपर्यंत ऐकून घे. कारण त्यांनी सांगितलेली गोष्ट ही खरी आहे का हे आपण पाहिलंय का? नाही पाहिलं, फक्त कानाने ऐकलंय. एखादी व्यक्ती बघा रस्त्यामध्ये भेटते आणि ती व्यक्ती सविस्तरपणे आपल्याला एखादी गोष्ट सांगत बसते. आपण ऐकतो. रस्त्यामध्ये वाहनं चालू असतात, इकडे तिकडे आवाज गोंगाट चालू असतो, आपण ऐकतो. पण ऐकल्यानंतर आपण लगेच त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो. विश्वास ठेवल्यानंतर आपण ती गोष्ट ऐकलेली आहे, परंतु ती गोष्ट आपण फक्त कानाने ऐकली, डोळ्याने बघितलेली नाही. मग रस्त्याने चालत जाताना आपण निष्कर्ष काढत राहतो, कसं झालं असेल, काय झालं असेल, बरोबर ना? वेगवेगळे मनामध्ये विषय चालू राहतात आणि त्याच विचारांमध्ये आपला देह त्या रस्त्याने चालत जातो. मग अशाने काय होतं, ती व्यक्ती रस्त्यामध्ये भेटली, रस्त्यामध्ये तुला बघा प्रत्यक्षपणे बोलून गेली आणि बोलल्यानंतर तुझ्या अंतरी काय झालं, अनेक विचार येऊ लागले आणि अशा या विचारांमुळे फक्त गैरसमज वाढू लागले. लक्षात ठेवा, गैरसमज कसे वाढतात. सहजपणे व्यक्ती येते काय, बोलून जाते काय, आणि गैरसमज बघा त्या विचारातून वाढतं काय. म्हणून स्वतःच्या पापाचा वाटेकरी आपण स्वतः असतो, दुसरा कोणीही वाटून घेत नाही हो. आपल्याला वाटेल की हा माझ्या मदतीला दररोज येतो, मी हाक मारली ती माझ्या आजूबाजूची जी परिसरातली जी लोक आहेत, शेजारी पाजारी आहेत, नातेवाईक आहेत, ते सुद्धा येतील. पण नाही हो, पापाच्या वाटेकरीला फक्त तुलाच जावं लागेल. स्वतःला सतत दूर ठेव, तोच बघा प्रत्यक्षपणे सुखाचा मार्ग आहे. म्हणून समर्थ म्हणाले, ज्या वेळेला एखादी निवड, एखादी संधी आणि बदल महत्त्वाच्या गोष्टी आहेत हो. एखादी निवड करायची असेल ना, तर उत्तम प्रकारे निवड कर. एखादी संधी जेव्हा चालून येते त्यावेळी त्या संधीचं सोनं बघा प्रत्यक्षात कसं करता येईल हे सुद्धा बघ. आणि बदल हा दुसऱ्यांमध्ये न
स्वतःमध्ये बदल कसा होईल, स्वतःमध्ये बदल कसा घडेल हे बघण्याचा प्रयत्न कर. म्हणून संधी दिसताच निवड करता आली तर बदल आपोआप होत असतात. पण संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्याच्यात कधीच बदल घडत नाही. कसा भाग दिलेला आहे. म्हणून प्रत्यक्षात एखादी संधी चालून आली ना, लगेच निवड करता आली पाहिजे. योग्य मार्ग आहे का, त्या पात्रतेचे आपण आहोत का, तर लगेच आपल्यामध्ये सुद्धा बदल घडणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या देहाला किती सावध राहता आलं पाहिजे. सावध राहताच बघा उत्तमतेने मार्ग आपल्याला योग्य प्रकारे निवडता आला पाहिजे, जेणेकरून मेहनतीच्या रस्त्यावरून जात असताना समाधानाच्या पावलाचे ठसे हे आपोआप उमटत जात असतात. रस्त्यातून आपण जात असतो, आपल्याला माहिती आहे आपण चांगल्या प्रकारे काम करत आहोत आणि काम करत असताना आपला देह थकलेला असतो, कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, घाम गाळत असतो. आपल्याला माहिती आहे आज मी काम केलेलं आहे, आज मला त्याचे संध्याकाळी पैसे मिळणार आहेत, त्याचा मोबदला मला बघा महिना अखेरीस प्राप्त होणार आहे. त्यामुळे समाधानाची झोप लागते हो. परंतु जर आपला देह रस्त्याने चालत आहे, कोणाच्या तरी भरवशावर बघा तो चालत आलेला आहे की बाबा मला कोणीतरी काहीतरी देईल या आशेने, परंतु विचार जर केला ना त्याला कधीही काही मिळणार नाही. जी व्यक्ती मेहनत करत असते, कष्ट करत असते, त्याला नक्कीच फळ प्राप्त होत असते. म्हणून प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आपण आपल्या कर्तृत्वावर ठाम असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला एखादं बघा आपण कार्य करत असताना त्या कार्यामध्ये कोणी मला मदत करेल या आशेवर आपला ध्येय असतो आणि आपल्या हातून जर काही चूक घडली तर आपण ते काम तिथल्या तिथं थांबवतो आणि आपलं ते काम जे आहे ना ते दुसऱ्यांना देत असतो. बघा आपण एखाद्या ऑफिसमध्ये असतो, कंपनीमध्ये असतो, आपल्याला जर जमलं नाही ना लगेच आपण दुसऱ्यांना देतो. का? माझ्यावर यायला नको, त्याच्यावर येऊ दे. परंतु जेव्हा प्रत्यक्षात बघा कंपनीचा बॉस असेल, ऑफिसमधला बॉस असेल, जेव्हा सांगतात की बाबा हे काम कोणी केलं आहे, तेव्हा ती व्यक्ती आपलंच नाव सांगते की मला या व्यक्तीने हे काम बघा माझ्याकडे सोपवलं आहे. म्हणजे आपण काय केलं, सत्य लपवण्यासाठी दुसऱ्याकडे ढकललं, परंतु शेवटी पापाचा घडा आपल्यालाच भोगावा लागणार आहे. ते आपल्याला मदतीसाठी नाही येऊ शकत. म्हणून लक्षात, कुठलंही काम करत असताना त्या कामाचं महत्त्व जाणून घे. त्या कामामध्ये योग्य तत्परता असणं फार गरजेचं आहे. म्हणून आपला हसरा चेहरा आपला रुबाब वाढवत असतो, पण हसत मुखाने केलेलं काम बघा प्रत्यक्षात आपली ओळख निर्माण करत असते. मग आता जगायचं कसं? हसरा चेहरा म्हणून जगायचं का कामाची ओळख म्हणून? बघा प्रत्यक्षात आपल्या हसऱ्या चेहऱ्याने लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून ज्या प्रकारे आयुष्यात सुखी राहणं फार गरजेचं आहे. पाप पुण्य आपल्या हातून होतच असतं, परंतु पुण्य कशा प्रकारे वाढेल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून पाप नष्ट होईल. जय जय रघुवीर समर्थ.